महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे काय खरे प्रायोजक. मग त्याला विषयी कसं झालं तर आजच्या आपले जे प्रायोजक आहेत त्यांच्याविषयी आपल्याला माहिती देण्यासाठी मी श्री संजीव गुरव याला मंचावर येण्याची विनंती करतो. संजीव, आपल्याला आजच्या तुळशी विवाहाला चांगला आहेर आलेला आहे आणि तो आहेर आपल्या स्पॉन्सर्सकडनं पुरस्कर्त्याकडनं आपल्याला लाभलेला आहे. तर आपण आपल्या पुरस्कर्त्याचं आता स्वागत सन्मान करतोय. सुरुवातीला सगळ्यांसाठी जोरदार काय होतं. मंडळी आता सुरू करत आहोत आजच्या मुख्य कार्यक्रमाला. पण त्याआधी या कार्यक्रमाचं उद्दिष्ट सांगणं गरजेचं आहे. मंडळी, आमच्या कमिटीने वर्षाच्या सुरुवातीला असं सांगितलं होतं की दरवर्षी आपण जे रेग्युलर कार्यक्रम ॲज अ महाराष्ट्र मंडळ देतो ते आपण करणारच आहोत. पण ह्या कार्यक्रमाव्यतिरिक्त काहीतरी नवीन, काहीतरी आगळं वेगळं देण्याचा आमचा प्रयत्न असेल. आणि आमच्या आश्वासनानुसार तुम्हाला आठवत असेल आपण 2 महिन्यापूर्वी मंगळागौर स्पर्धा घेतली होती. ही फक्त सभासदांसाठी नव्हती तर पूर्ण UAEचे पार्टिसिपंट त्याच्यात सहभागी झाले होते. त्याच्यानंतरचा कार्यक्रम कोजागिरीचा ओपन माईक, जिथे आपल्याच परिवारातले साहित्यिक लोक जे आहेत त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला होता. आणि तिसरा हा आजचा आगळा वेगळा कार्यक्रम तुळशी विवाह,
जो मंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच आपण साजरा करतोय आणि इतक्या मोठ्या प्रमाणात. आता दुसरा असा उद्देश आहे की विवाह सोहळा, आपण हा तुळशी विवाह सोहळा का करतो की आजच्या पिढीला आणि पुढील जी पिढी आता डेव्हलप तयार होते त्या पिढीसाठी याची माहिती होणं, त्यांना त्याची जाण होणं आणि त्यांची नाळ हीच आपल्या संस्कृतीशी जोडली राहणं हे एक त्याचं एक उद्दिष्ट आहे. म्हणजे कसं आहे की दिवाळी म्हटलं की आपण म्हणतो धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, बलिप्रतिपदा, भाऊबीज, हे एवढंच नाही तर तुळशी विवाह हा सुद्धा दिवाळीचाच एक भाग आहे आणि त्याचा आनंद परदेशात राहून आपल्या लोकांना घेता यावा हाही त्याच्यामागचा उद्देश आहे. आणि अर्थात आमची जी पिढी आहे जी आहे 40+ यांना सुद्धा बालपणीची, किशोर वयातली आणि तरुणाईतल्या आठवणी या विवाहासंदर्भात म्हणतोय मी, त्या जागृत व्हाव्या हाही त्याचा उद्देश आहे. तर विवाह सोहळ्याला सुरुवात करण्याआधी आपण जाणून घेऊया या तुळशी विवाहाची प्रथा आणि ती आपल्याशी कशी निगडीत आहे त्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण छोटीशी कथा ऐकूया तुळशी विवाहाची. अक्षय, प्राचीन काळात जालंधर नावाचा राक्षस चारीकडे खूप उत्पात करत होता. राक्षस खूप साहसी होता कारण त्याचं कारण होतं त्याची पत्नी वृंदा हिचं पतिव्रता धर्म. त्याच्या उपद्रवाला कंटाळून एकदा सगळे देव विष्णूकडे गेले आणि यांच्यापासून आम्हाला सुटका द्या अशी विनवणी करू लागली. विष्णूंनी ठरवलं की आपण जालंधरच्या रूपात त्याच्या महालात जाऊन वृंदाचं सतीत्व हरण करायचं. जसं वृंदाचं सतीत्व हरण झालं तसं त्या युद्धात जालंधर मारला गेला. पण वृंदाला जेव्हा हे कळलं तेव्हा ती अतिशय क्रोधित झाली आणि ती विष्णूंना म्हणाली की तुम्ही छल करून माझं सतीत्व भंग पावलं, मला पतिवियोग दिला, त्यामुळे तुम्हाला दगडाचं स्वरूप प्राप्त होईल आणि हे दगडाचं स्वरूप ज्याला आपण शालिग्राम म्हणतो. पुढे वृंदा आपल्या पतीबरोबर सती गेली आणि ती जिथे सती गेली तिथे एक तुळशीचं रोपटं उत्पन्न झालं. तिच्या सतीत्वावर खुश होऊन विष्णू म्हणाले, वृंदा, तुझ्या सतीत्वाचं प्रतीक म्हणून तुळस बनवून तू सदैव माझ्यासोबत राहशील आणि माझ्यासोबत तुझा विवाह करणाऱ्यांना पुण्य लाभेल. त्या दिवसापासून शालिग्राम आणि तुळस यांचा विवाह संपन्न होऊ लागला आणि ते म्हणजे विष्णू आणि महालक्ष्मी यांचा विवाहाचं एक प्रतीक आहे. गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गणरायाला पत्रिका अर्पण करून झालेली आहे. आता वेळ आहे ती आपल्या घरातल्या ज्येष्ठांना निमंत्रण देण्याची आणि त्यासाठी आता मी श्री व सौ गुरव यांना विनंती करतो की त्यांनी नवऱ्या मुलाच्या वतीनं श्री व सौ अनिल पाकळे यांना निमंत्रण द्यावं आणि त्यानंतर सौ चौलकर आणि मी धनंजय आणि सुवर्णा यांना गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि
गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. नमस्कार. महाराष्ट्र मंडळ कार्यकारी समिती 2023-24 तर्फे मी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आमच्या येथे गणेश कृपेने चिरंजीवनी सौभाग्यवती कांक्षिणी तुळस व चिरंजीव विष्णू यांच्या शुभ लग्नासाठी आम्ही तुम्हाला आमंत्रित करतो. या सोहळ्यामध्ये तुम्ही उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. चला तर मग या मंगलमय क्षणाचे आपण सगळे साक्षीदार होऊया. आपले महाराष्ट्र मंडळ कार्यकारी समिती 2023-24. धन्यवाद. मंडळी चला, फारच औपचारिक व्हायला लागले नाही का? थोडं धमाल मस्ती पाहिजे. हा? तर सगळ्यात धमाल कधी येते ती म्हणजे हळदी समारंभ नाही का? जरी तुळशीचं लग्न असलं तरी आपण आपल्या नॉर्मल लग्नात ज्या ज्या प्रथा किंवा ज्या ज्या गोष्टी आपण करतो ते करण्याचा आज आपण प्रयत्न करतो. आता हळदी समारंभ पार पडल्याशिवाय बहुतांशी भारतीय लग्न पूर्ण होत नाही. अगदी पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत आणि उत्तरेकडून दक्षिणेपर्यंत प्रत्येक राज्यात हा सण म्हणजे हा उत्सव हळदीचा केला जातो. वास्तविक लग्नाच्या दिवशी जेवढा उत्साह नसतो ना तेवढा उत्साह हळदीला असतो. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, खास करून आगरी समाजामध्ये हळदीला अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. मंडळी, हळदीचा उपयोग उपयोगी गुणधर्म वगळता हळदीची विशेषता कोणती असा जर प्रश्न आपण केला तर त्याचं उत्तर म्हणजे हळदीचा रंग हा पिवळा आहे. आणि हा पिवळा रंग संस्कारामध्ये खूप पवित्र स्थान आहे. पिवळा रंग हा प्रेम, त्याग आणि समृद्धीचं प्रतीक आहे. नव्यानं आयुष्य सुरू करायला जाणाऱ्या नवरा नवरी यांना जणू हळद लावून आपण ही सर्व प्रतीकं तुम्ही आत्मसात करा आणि सुखानं संसार करा असं सांगितलं जातं. म्हणूनच हिंदू संस्कृतीमध्ये लग्नाआधी हळद लावून नवरा आणि नवरीला वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले जातात. मंडळी, जेव्हा हळद मोहरीच्या तेलामध्ये मलई आणि गुलाबजलासोबत मिसळून त्याचं एक पारंपरिक उटणं बनवलं जातं आणि ते उटणं लावल्यावर पहिल्याच प्रयत्नात आपला परिणाम दाखवतो. पूर्वीच्या काळी फेअर अँड लवली आणि बाकी सगळ्या तुमच्या ओला वेला ज्या काय आहे ते काय नव्हतं. त्यामुळे बहुतांशी हळदीचाच वापर केला जायचा. लग्नाच्या वेळी नवरा आणि नवरी सर्वात सुंदर दिसले पाहिजे अशी सर्वांची इच्छा असते आणि त्यामुळेच हळद लावून त्यांचे सौंदर्य अधिकाधिक खुलवण्याच्या हेतूनं पूर्वीपासूनच लग्नाच्या आदल्या दिवशी हळद लावण्याची प्रथा सुरू आहे. तर मंडळी, आपल्याला हा कार्यक्रम वगळून कसा चालेल नाही का? तर त्यासाठी मी श्री धनंजय मोकाशी जे आजच्या या विवाहाचं पूर्ण पौर्यात्य करणार आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी हळदी समारंभाला सुरुवात करावी. गुड, शाबास. ओम श्रीमन महागणाधीप देवता विज्ञान समिती श्रीमन कुलदेवता भ्यवनमा सरदेवता भ्यवनमा. आता हळदीच्या कार्यक्रमाला सुरुवात होत आहे. मी विनंती करतो वरपक्षाच्या निमित्ताने सर्व नातेवाईकांनी वराला म्हणजे बालकृष्णाला हळद लावायची आहे. तर बालकृष्णाला हळद लावण्यासाठी नातेवाईक अक्षय फणसे, सोनम आणि इतरांनी यावं आणि बालकृष्णाला हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू करावा. होली हळद लागे अंगाला, नटला सजला मांडवा सारा रंगाला. होली हळद लागे अंगाला, नटला सजला मांडवा सारा रंगाला. होली हळद लागे अंगाला, नटला
लिंबाच्या पाण्याने ओली हळद बालकृष्णाला लावायची. आता ही उष्टी हळद ही नवरीला लावण्याची प्रथा आहे. तेव्हा वधूला हळद लावण्यासाठी तयारी करावी. वधू पक्षाने मुष्टी हळद घेऊन घ्यायचं आहे. तुळशीसाठी प्रतिकात्मक म्हणून आपण स्टेजवर उष्टी हळद लावण्यासाठी मी विनंती करतो की तुळशीची स्थापना घेऊन जावं. तुळशीची प्रतिमा आम्ही स्टेजवर वेगळी बनवलेली. हलदूले नवरीचे बटा बटा गे पाय हलदूले नवरीचे बटा बटा गे पाय हलदूले नवरीचे हलदूले हाय गे वरमाय हलदूले नवरीचे बटा बटा गे पाय हलदूले नवरीचे बटा बटा गे मेहंदीच्या गंधाने मन दरवळले श्वासात भास कुणाचे मुरगळले हे बोलून बघणे हळूच हसणे हलके हलके लाजणे नटले सजले मनात भरले रूप तुझे ग चांदणे बावरी 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 हलदूले नवरीचे बटा बटा गे पाय हलदूले नवरीचे बटा बटा गे पाय हलदूले नवरीचे हलदूले हाय गे वरमाय हलदूले नवरीचे बटा बटा गे पाय हलदूले नवरीचे बटा बटा गे कार्यक्रम हळदीचा फारच छोटा होता ना, आणि सगळ्यांना बसून बघायचं म्हणजे जरा जीवावर झालं असेल. असू द्या असू द्या, काही हरकत नाही, त्याची सोय आहे आपल्याकडे. मंडळी, जरी आपण पारंपरिक प्रथेची जागृती करत असलो तरी काळाप्रमाणे आपल्याला थोडे बदलावंच लागतं, नाही का? तर नवीन पिढीला त्यांच्या कलानं समजावून देण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाला आपण काही आधुनिकतेची एक झालरी लावणार आहोत. आणि त्याचाच एक भाग म्हणजे हल्ली बहुतांशी लग्न सोहळ्यात होणारा संगीताचा कार्यक्रम. मगाशी सुद्धा आम्ही सुरुवातीला जसं सांगितलं तसं आमच्या कमिटीने अजून एक गोष्ट प्रकर्षाने सांगितली होती की या वर्षभरात ह्या किशोरवयीन मुलं मुली जी आहेत आपल्या परिवारातली, त्यांचा सहभाग आम्ही प्रत्येक कार्यक्रमात करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून त्यांनासुद्धा या सगळ्या प्रथांची, या सगळ्या कार्यक्रमांची, स्टेज परफॉर्मन्सची सवय होईल. तर असाच एक छोटा आणि देखणा कार्यक्रम तुमच्यासमोर घेऊन येत आहे. आपल्याच परिवारातील नवीन पिढीतील काही मुली. जोरदार टाळ्यानं त्यांचं स्वागत करूया. श्याम श्याम हे गोकुल नंदन प्यारे कान्हा कुंज कुंज में कृष्ण खेलते नंद निरंतर प्यारे कान्हा रास राधिका संग खेलते गोप गोपियाँ सारे कृष्ण राम तेरी लीला
जानकी वल्लभं राम नारायणं जानकी वल्लभम् कौन कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते हैं भगवान आते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं तुम मीरा के जैसे बुलाते नहीं कृष्ण कृष्ण हे श्याम श्याम हे गोकुल नंदन प्यारे कान्हा कुंज कुंज में कृष्ण खेलते नित्य निरंतर प्यारे कान्हा कृष्ण कृष्ण हे श्याम श्याम हे गोकुल नंदन प्यारे कान्हा कुंज कुंज में कृष्ण खेलते नित्य निरंतर प्यारे कान्हा रास राधिका संग खेलते गोप गोपियाँ सारे हे कृष्ण राग में लीन हो रहे मंत्र मुग्ध है सारे अच्युताकेशवं कृष्ण दामोदरं राम नारायणं जानकी वल्लभम् सौभाग्याची मंगल घटिका सौभाग्याची मंगल घटिका आली आली ग हळदीला आली बाहुली माझी मोठी झाली ग साजणाची स्वारी थांबली गदारी सात जन्मासाठी बांधली ग दोरी सात जन्मासाठी बांधली ग दोरी आज मनमणी तन्मणी हरखला ग रंगमाळी रंगमाळी रंग भारी आनंद भारी गाठी बांधी सावळ्याचा शेला गाठी बांधी सावळ्याचा शेला रंगमाळी रंगमाळी रंग भारी आनंद भारी आनंदाचे घाणे आनंद गाणे आनंदाचे घाणे आनंद गाणे तक तड़क भड़क दिल धड़क धड़क गया अटक अटक ना माना लटक हीरे उलझ गए कैसे कोई हट गया मन से लिपट अनजाना वो नील अंग सा रूप रंग लगी सगल समाधि प्रेम भंग चल अंग अंग फिर मन में दंग और तन बदंग मैं संग संग और गाना मुरली की ये धुन सुर राधिके मुरली की ये धुन सुर राधिके मुरली की ये धुन सुर राधिके आना जो आके कभी फिर जाना जाना नहीं जाना हो तूने अगर तो आना आना नहीं तेरे रंग रंग तेरे रंग रंग मन महकेगा तन दहकेगा तुमसे तुमको पाना तन मन तुम तन से मन को जाना उलझन गुम तुमसे तुमको पाना तन मन जिया रे नैना चुप के हरे मन गुम सुन डोरी टूटे ना 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 बांधी नैनों
शगुन मुरली की ये धुन सुन राधिके मुरली की ये धुन सुन राधिके मुरली की ये धुन सुन राधिके गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली व पोरी नवरी आली सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी किन किन काकण रुणझुण पैंजण सजली नटली नवरी आली गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली व पोरी नवरी आली नवऱ्या मुलाची आली हळदही ओली ओ हळदही ओली लावा नवरीच्या गाली हळदीनं नवरीचं अंग महाखावा पिवळी करून तिला सासरी पाठवा सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी चढली तोरण मांडवदारी सासरच्या ओढीनही हसते हळूच खाली ग पोरी नवरी आली देसिला देसिला ग देव नारायण आला ग मंडपात गणगोत सारं ऐसलं ग ढोल ढोल ताशा वाजिलं लाडाची ग आवड तिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग नवराई माझी लाडाची लाडाची ग आवड हिला चंद्राची चंद्राची ग नवराई माझी नवसाची नवसाची ग अप्सरा जशी इंद्राची इंद्राची ग औराई चली शर्माती घबराती वो पिया के घर इठलाती बल खाती वो सुरमई नैना छलकाती छलकाती वो पिया के घर भरमाती सकुचाती वो
डगमगता तारा तुटताना दिसता अंबरात मन म्हणते काही चुकले तर नाही अन काहूर उठते अंतरात बाजा मनात घोडा घेऊन या नवरोजी लगीन घडीला समीपानी करावं लगीन घाई बाजा मनात घोडा घेऊन या नवरोजी लगीन घडीला समीपानी करावं लगीन घाई. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना नक्कीच हा संगीताचा कार्यक्रम आवडला असेल तर जोरदार या आपल्या मुलींसाठी जोरदार टाळ्या होऊन जाईल. आता आपण वळतोय लग्नाकडे. हळद झाली, संगीत झालं, आता वेळ झाली आहे नवरदेवाला मंडपात बोलवण्याची. तत्पूर्वी एक छोटीशी अनाऊन्समेंट. एक रफल ड्रॉ आहे मंडळाकडून, ज्याच्यामध्ये महिलांसाठी 2 साड्या असणार आहे आणि पुरुषांसाठी 2 कुर्ते असणार आहेत. त्याची रफेलची कुपन डेस्कवर आहे, तर कृपया ती तुम्ही घ्या आणि आपलं नशीब आजमावा. तर आता मी गुरुजी तयार आहे? हो, काय म्हणताय? मस्त. तुम्ही म्हणा आता. असा आमच्याकडे आला आहे माईक. धन्यवाद धन्यवाद. मंडळी, हळद झाली, संगीत झालं, आता मुख्य लग्नाला आपण सुरुवात करणार आहोत. जय गणपती नमः. अरे संतोष, अरे कुठे गेला? जाऊन बघा तिकडे नवरदेवाकडची मंडळी काय करतायत. अजूनही भेटत बिझी आहे का? अरे नवरदेवाकडची मंडळी कुठे फेटा बाजूला डोक्यावर ठेवून नाहीये सध्या. टोपी घालून कार्यक्रमाला सुरुवात करा, कारण आता तुम्हाला नवरदेवाला औक्षण करून लग्न मंडपात घेऊन यायचंय. वा वा वा, दरवाजा आलेली आहे, वरात आलेली, दरवाजात मंडळी लक्ष ठेवा इकडे. आणि औक्षण वगैरे औषध करतायत, मुलीची आत्या औषध करतायत. मुलीचे आई वडील घेऊन आलेले आहेत, मुलाला घेऊन आलेले आहेत. सर्वजण पायावर पाणी ओततायत, ओवाळणी चालू आहे. आणि मुलीकडून मुलीचा आता पेढी मागताय, त्यांना आश्वासन दिलेलं देणार आहेत. सगळ्यांनी
कुणाचा येतो त्यांच्या करवल्या गो करवल्या नाजूक साजूक त्या नेसल्या गो नेसल्या पैठणी साऱ्या त्यांच्या डोई मंदी सायलीच्या गो येण्या पायी पैंजण गो वाजती रुन झुन छुन छुन पायी पैंजण गो वाजती रुन झुन 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 या गोदांड्यावर ना बोलते नवरा कुणाचा येतो 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 आर असं काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू आर असं काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लुप छुप देखे आंखों में झाके है दिल में क्या क्या शुरू मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क का रंग अग बाय 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 भाई भू भूगड़ी भू पागल जिया बेगुमान क्यों भू भाई भू भूगड़ी भू पागल जिया बेगुमान क्यों आर असं काय करताय डोळ्यात बोलताय है दिल में क्या क्या शुरू लग्नाला बाणूनवर नटली खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली खंडेरायाच्या लग्नाला बाणूनवर नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वऱ्हाडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला ग आलं वऱ्हाडी कोण कोण संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन संग सरस्वती घेऊन आले गणपती गजानन त्या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली त्या साखर पुड्याची आजबाई साखर वाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी
चला 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 नवरदेवाचं आगमन झालेलं आहे मंडपामध्ये. चला मुलीकडील मंडळीने जरा गप्पा करा आणि औक्षण करून मुलीचं मुलीला घेऊन या. मुहूर्ताची वेळ कळत चालली या. शेती बागा माडाची गवाडी नगरीला घुंगराची गाडी जशी राजा राणीची गजोडी नवरीला चांदण्याची साडी फुलमाळा मंडपाच्या दारी झालरीना सुखाच्या किनारी नवीनाती ओळखीची सारी सपनाची दुनिया गण्यारी हळदीने सजली गकाया सासरची मिळेल गमाया वेड लावी धन्याची गभेट डोळ्यातल्या काजळाची पीठ मंडळींनी बसून घ्या. लग्नाविधी सुरू होतोय आता. सगळ्यांनी बसून घ्या.
काय झालं मुलाचे मामा बघा काय घुसले का मुलाचे मामा लग्न मंडपात तुमची गरज आहे मुलाचे मामा लग्नाला उशीर होतो आहे एवढा जेवून खाऊन कुठं आला? चल लवकर, चल लवकर. सर्वांना अक्षता वाटप करावं ज्यांना मिळालं नाही त्यांना अक्षता मिळतील या, मामासाठी. मागे पुढे. अरे मामा एवढा मान असं पण या. हो मामा हो मामा चला लग्नाची पूर्ण झालेली आहे लग्न समारंभासाठी सुरुवात करतोय मामासाहेब अतिशय अंतर्पाठ व्यवस्थित करायचा चला सुरू करा स्वस्ती श्री गणनायकं गजमुखं भुवनेश्वरं सिद्धिदं मल्लारो मुरलं विनायकमहं चिन्तामणि देवरं लेरात्रि गिरिजात्मकं सूरवरं विघ्नेश्वरं ओधरं ग्रामोलां जलसंस्थितं गणपति पुर्यासदा मंगलम शुभमंगल सावधान गंगा सिंधु सरस्वती जयमुना गोदावरी नर्मदा कावेरी सरयू महेंद्र तनया शर्मण्वती वेदिका क्षिप्रावेत्रवती महासुरनदी धामाकया गण्डकी पूर्णापूर्ण जले समुद्र सरिता कुर्यात् सदा मंगलम शुभमंगलम मकरूपिणी सनयनी देखो निचिंता करी ही कन्या सगुणावरा नृपवरा कवनासिना देईले आता एक विचार श्रीकृष्ण नवला त्यासी समर्पू म्हणे रुक्मिणी पुत्र वडील त्यासी पुजणे कुर्या सदा मंगलम शुभमंगलम आली लग्न घटी समीप नवरा घेऊया वाघरा गृहोत्तरी
राजतंत्रे बहुगल्बलान करणे लक्ष्मीपते मंगलम शुभमंगल तदैव लग्नं सुदिनं तदेव ताबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते स्वरामि
यावर्षी मंडळाच्या कार्यकर्त्या यांच्यातर्फे तुळशीची पहिली ओळी त्यांना भरायची आहे त्यासाठी एक मस्ती बोललेला आहे तर त्यांना मान मिळतो. पूर्ण पोषणाचा आहे करण्यात आलेला आहे महाराष्ट्रासाठी त्यांनी सर्वांना अभिवादन करावं. अनुश्री बरोबर यांच्यातर्फे उभा पेहराव आलेला आहे. पेहराव मंडळी संतोषराव पेहराव म्हणजे काय मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल आपल्या गावाकडच्या भाषेत उभा पोशाख किंवा पेहराव म्हणजे संपूर्ण पोशाख अगदी साडी बांगडी सगळं दिलेलं असतं त्यांनी त्याला म्हणतात उभा पेहराव. अजून आपल्याला कोणाकोणाला आहेर द्यायचं त्यांनी नाव सांगा आपण तुमचं आहेर वाजवू तिकडे आपली इच्छा पूर्ण करायला रोकडे घेतली जाईल घाबरू नका. आता आपण लोकांमध्ये जाऊया आणि त्यांच्या प्रतिक्रिया विचारूया की आता या लग्न सोहळ्यात त्यांना आहेर दिल्याची किंवा आहेराविषयी त्यांची काय माहिती आहे. आपण साहेबांना विचारूया यांना सासूरवाडीवरून काय आहेर आला होता. सांगायचं तर आठवत नाही बरीच वर्ष झाली. आपल्याला पुन्हा एकदा सासूरवाडीवर आहेराची अपेक्षा आहे का. मी पुढे बोललो असतो पण नको. माझ्या बाबतीत आहेराचा विचार झाला तर खूप काही आहेर आला. अगदी लक्ष्मी माझ्या घरी आली तो माझ्यासाठी पूर्ण आहेर आहे. आपण आता विचारूया सासूरवाडीहून आलेला आहे लग्नात काही आलेलं का किंवा पहिल्या वेळेच्या लग्नात काही मिळालं का काहीच बोलता येत नाहीये. सोन्यासाठी बायको आणि दसऱ्याला दिवाळीला फक्त सोन्याच्या दुकानात जाते. आपण आता सिनियर आमच्याकडे जाऊया. बाबा आपल्याला आहे विषय थोडीशी माहिती आहे. आपल्याला तुमच्या लग्नात बाहेर काय मिळाला होता आपण विषय तुमच्या लक्षात आहे. आईला असं वाटतं आहे बाबांची नाराजी करण्यासाठी आपण त्या प्रयत्न करूया का बाबांना सफारी वगैरे बाबांच्या अजून अपेक्षा सफारी सोडायची चेन आणि पाटाचे गुरु एवढी अपेक्षा आहे. आपण आता इकडे मागच्या जागी बसलेले आपल्याकडनं विचारलं आम्ही खूप भरपूर असतं की त्यांना असं वाटतं की मला कोणी काहीतरी विचारावं परंतु आता विचारलं ओके सो ओके तुम्हाला विचार जे काय सगळं आहेरच
छान अजून एक कार्यक्रम आपली वाट पाहतोय